उन्हाळ्यातील खास वाळवण पाहायला आवडेल का? आज आपण तयार करणार आहोत मटकीच्या डाळीचे चविष्ट सांडगे. चला तर मग बघूया कसे बनवायचे हे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. मटकीचे सांडगे करण्यासाठी आपण डाळी घेतलेल्या आहेत. ही अर्धा किलो मटकीची डाळ आहे. याच वाटीने ही 2.5 वाटी भरलेली आहे. या सांडग्यांना थोडासा चिकटपणा येण्यासाठी मी इथे पाव वाटी उडीद डाळ, पाव वाटी हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ आणि पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत. आता ह्या सर्व डाळी मिक्स करून दळून आणायचं आहे. तुम्ही मिक्सर हे थोडेसेच प्रमाण आहे, अर्धा किलोचे मिक्सरवर दळलेत तरी चालेल, पण दळताना पूर्ण बारीक दळायचे नाही आहे, तर थोडेसे रवाळ रवाळ जाडसरच असे काढायचे आहे. जर याचे दुप्पट प्रमाण घेणार असाल म्हणजे 1 किलोचे जर सांडगे करणार असाल तर यामध्ये पण थोड्याशा डाळी वाढवा आणि गिरणीवरून दळून आणले तरी चालेल. अर्धा किलो ज्या डाळी आपण घेतलेल्या होत्या त्या मी थोड्याशा ओल्या कापड्यावरती स्वच्छ अशा पुसून घेतलेल्या आहेत आणि नंतर मी मिक्सरवरतीच ते बारीक केलेलं आहे, कारण कमी प्रमाणात असल्यामुळे ते मिक्सरवर केलं तरी चालते. तर अशा पद्धतीचं ते मी भरड अशी काढलेली आहे. पुरण पातळाची जाळी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी हे चाळून घेत आहे. यामुळे काय होते की या पुरणपातळाच्या जाळीतून आपल्याला जसे सांडग्याला पीठ हवे आहे तसे अगदी पडते, म्हणजे जास्त बारीकही नाही आहे आणि जास्त मोठेही नाही आहे, असे मध्यम आकाराचे हे पीठ आपल्याला जसे सांडग्याला हवे आहे तसे हे पीठ आपल्याला मिळून जाते. आता हे सगळे पीठ चाळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे. अगदी सांडग्याला जसं हवं आहे तसंच हे पीठ रवाळ रवाळ असं झालेलं आहे. आता आपण काय करूया, हे जे राहिलेलं आहे याच्यामध्ये कणकण आहे हे पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. अशा रीतीने आपण हे पीठ केलेलं आहे. ही चाळण माझी थोडीशी बारीक आहे. जर तुमची चाळण थोडीशी मोठी असेल जाळीला तर हे 2 वेळा पीठ चाळून घ्यायचं आणि जो वरती डाळीचा रवा राहतो तो पुन्हा एकदा मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे. कारण नुसते जर तुम्ही एकदाच घेतलं तर खूपच जाड जाड अशा डाळींचे तुकडे पडतील. त्यामुळे मी हे 2 वेळा ह्या पुरणपात्रातनं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि जे वरती डाळ राहिलेली होती ती पुन्हा एकदा बारीक करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे पीठ तयार झालेलं आहे. हे अशा पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे, म्हणजे अगदी बारीक पण करायचं नाही आहे आणि एकदम मोठ्या डाळींचे तुकडे पण ठेवायचे नाही आहेत. आता यामध्ये आपण 1 चमचा तिखट टाकूया. त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकूया. मीठ तुम्ही चवीनुसार घेऊ शकता. 1 मोठा चमचा धणेपूड घेऊया. जिरे आपण दळताना टाकलेलेच होते त्यामुळे मी आता इथे जिरे टाकलेले नाही आहेत. आणि अर्धा चमचा हळद टाकूया. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी कोथिंबीर धुवून स्वच्छ घेतलेली आहे. 1 लसूण गड्डा त्याच्या 10-15 पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून आणि 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. आता हे सगळे मिक्सरवरती बारीक करून आपल्याला यामध्ये घालायचे आहे. अशा पद्धतीने हे बारीक केलेले आहे हे आता या पिठामध्ये टाकून घेऊया. अशा रीतीने आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि हे आता आपल्याला मळायचे आहे. थोडे थोडे पाणी घेऊन मळूया. एकदम पाणी घालू नका. घट्टसरच असे मळायचे आहे. एकदम पण घट्ट नाही पण बऱ्यापैकी घट्टच, कारण आपल्याला सांडगे तोडता आले पाहिजेत. अशा पद्धतीने हे मळून झालेलं आहे, म्हणजे जास्त घट्ट पण केलेलं नाही आणि जास्त पातळ पण नाही, मध्यम करायचं आहे. पण बऱ्यापैकी थोडेसे पाणी घालायचे, कारण का तर हे जे बारीक बारीक डाळींचे कण आहेत ते कण त्या पाण्यामध्ये भिजले गेले पाहिजेत आणि पीठ छानरित्या हे भिजलं गेलं पाहिजे, म्हणून हे अशा पद्धतीचं आहे. बघा हे पीठ अशा पद्धतीचं हे भिजवायचं आहे, म्हणजे जास्त घट्ट नाही आणि एकदम पातळ नाही, असं मध्यम स्वरूपाचं ते भिजवायचं आहे. आणि आता हे पीठ जे आहे हे पीठ आपण आता 2 तास झाकून ठेवायचे आहेत आणि 2 तासानंतर आपण याचे सांडगे करून घ्यायचे आहे. आता हे पीठ 2 तासासाठी आपण झाकून ठेवूया. अशा रीतीने हे 2 तास भिजलेले आहे. आता याचे आपण सांडगे घालून घेऊया. सांडगे घालण्यापूर्वी थोडेसे हात हे बोट आहे हे पाण्यामध्ये भिजवायचे. हे पाण्यामध्ये थोडीशी बोटं भिजवायची आणि हे अशा पद्धतीचे सांडगे घालायचे. हे अशा पद्धतीचे पीठ घेऊन त्याचे सांडगे घालायचे. छोटे छोटे सांडगे घाला. हे अशा पद्धतीने हे असं घेऊन इथे घालायचे आहे. अशा रीतीने आपले हे सांडगे घालून झालेले आहेत. बऱ्यापैकी मला 1-1.5 तास लागलेला आहे. 6 ताटे माझी भरलेली आहेत. अर्धा किलो मटकीचे सांडगे आपण केलेले आहेत. हे तुम्ही प्लॅस्टिकच्या कागदावर घातलात तरी चालेल आणि या ताटाला तेल लावायचे नाही आहे. विना तेल लावताच हे सांडगे घालायचे आहेत.
सांडगे फक्त 2च दिवस वाळवायचे आहेत. जर जास्त 3 किंवा 4 दिवस जर जास्त कडक उन्हात वाळवले तर ते पांढरे होतात. त्यामुळे कडक उन्हामध्ये ते फक्त 2 दिवसच वाळवायचे. अशा रीतीने आपले अर्धा किलो मटकीचे सांडगे तयार झालेले आहेत.